महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रेमसंबंधावरून भांडणं केल्यानं प्रियकराने आणि त्याच्या साथीदारांनी धारदार हत्यारांनी 29 वार करून प्रेयसीच्या मावस भावाची निर्घृण हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। कोणताही पुरावा नसताना चंदननगर पोलिसांनी रात्रभर तपास करून तरुणाची हत्या करून फरारी झालेल्या मारेकऱ्यांच्या मुसक्या 6 तासात आवळल्या, तर 6 अल्पवयीनांना ताब्यात घेतलं। लखन उर्फ सोन्या बाळू सकट, वय 18, राहणार आंबेडकर वसाहत, चंदननगर असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी केशव बबन वाघमारे, वय 32 यांनी फिर्याद दिली आहे। त्यावरून प्रथमेश शंकर दारकू, वय 20, यश रवींद्र गायकवाड, वय 19, जानकीराम परशुराम वाघमारे, वय 18, महादेव पांडुरंग गंगा साखरे, वय 19, बालाजी आनंद, वय 19 आणि करण निवृत्ती सर्वदेव, वय 18, सर्व राहणार बोराटे वस्ती, चंदननगर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत। लखनच्या मावस बहिणीशी आरोपी यश याचे प्रेमसंबंध होते। बहिणीशी प्रेमसंबंध तोडून लांब राहा असं लखन यशला सांगत होता। शनिवारी 6 डिसेंबर पुन्हा एकदा लखन आणि यश यांच्यात प्रेमसंबंधावरून भांडण झाली होती। त्यावरून यश प्रचंड रागात होता। शनिवारी रात्री यशने लखनला भांडण मिटवण्यासाठी ऑक्सिजन पार्क उद्यानात बोलवले। लखन सायंकाळी उद्यानात आला। लखन आणि यश यांच्यामध्ये पुन्हा भांडणे सुरू झाली। त्यामुळे यश, प्रथमेश आणि जानकीराम यांनी लखनवर 29 वार केले। यात त्याचा जागीच मृत्यू झालाय। यानंतर हल्लेखोर पळून गेले। हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले, पण घटनास्थळी मृतदेह आढळून आला नाही, फक्त रक्ताचा सडा पडलेला होता। पोलिसांनी विविध रुग्णालयांशी संपर्क साधल्यावर लखन एका खासगी रुग्णालयात असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी 6 तासात आरोपींना अटक केली। पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।